सगळ्यांचं स्वागत करता. माझ्या बरोबर जे हेल्थ मिनिस्टर बाब विश्वजीत राणे आसा, पॉवर मिनिस्टर बाब निलेश काब्राल आसा. काही मेजर डिसिजन्स जे आयच्या कॅबिनेटान घेतल्या ताजेर हांव ब्रीफ करता. ओके, सेटिंग ऑफ द अफेरेसीस लॅबोरेटरी प्लाझ्मा बँक ही आमी ऑलरेडी सेटअप केल्ली. ताजो पोस्ट फॅक्टो एप्रुवल जो आसा तो ह्या कॅबिनेटान घेतलेलो आसा. 2 posts for the each in assistant professor and lecturer in optometry in allied health sciences in Goa Medical College. This is the second major decision we have taken. ताज्या उपरांत ओके परसेप्ट लायव्ह हाजो एक लायव्ह इव्हेंट हे करता आनी ताज्या अंडर ते चीफ मिनिस्टर रिलीफ फंडाक वॉट एवर द डोनेशन इज कमिंग दे आर डायरेक्टली गिवींग फॉर द कोवीड रिलीफ फंड टू द चीफ मिनिस्टर रिलीफ फंड. This major decision. Second सुलभ शौचालयाचे रेट्स जे आशिल्ले पळय न्ही ते एक आमी डिसिजन घेतला तेजे 27,000 उपरांत 43,000 रुपीज आमी ताका इन्क्रिमेंट केला अकॉर्डिंग टू द PWD रेट्स. ताज्या प्रमाणे हय 2 drivers for the Raj Bhavan initially for the period of the 1 hour appointment आमी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर दिल्ले आसा. तेचेर 2 पोस्ट कमी आशिल्ले राज भवनाचेर. सेट लावन सांगला तुमकां. ओके, 2 राजभवना वयले पोस्ट लेवल 2 आनी लेवल 3 ताजे इन्क्रिमेंट फक्त थोडोसो दिल्लो आहा सॅलरीच्या हितूर आमी इन्क्रिमेंट दिल्लो. ताज्या उपरांत फॉर द परचेज ऑफ वेरीज कोविडा खातीर जे लागता ताका पोस्ट फॅक्टो एप्रुवल थ्रू द DHSच्या वतीन आमी SAGतले 740 पोस्ट आशिल्ले ते SAGन पयलींच तांकां घेतलेले सगळी स्केल बीन सगळी मेळटाली. रेटिफाय करपाचें उरलेलें तांकां ह्या कॅबिनेटान रेटिफाय केला. हे नवीन पोस्ट न्ही तर 740 पोस्ट जे ऑलरेडी SAG डिपार्टमेंटान काम करता गेली ते 2 वर्सां बट तांकां SAGन परमनंट पोस्ट म्हणून अजून घेवंक नाशिल्ले तांकां ह्या कॅबिनेटान परमनंट केल्ले आसा. मेजर डिसिजन जे आमी IIT गुळेलीच्या बाबतींत घेतला ते जी 10 लाख स्क्वेअर मिटर आमी जागा तांकां दिल्ली तितूर 45,000 स्क्वेअर मिटर ऑफ द लँड तितूर देवूळ आनी तांच्यो थंयसरल्यो रिलिजियस एक्टिविटी येताल्यो. आमी आतां आयच्या कॅबिनेटान भितरली 45,000 जागा जी आसा देवळाक आनी हेका लागपी ती आमी भायर काडल्या आनी त्याच सर्वे नंबरांतली दुसरी 45,000 जागा जी आसा ती तांकां दिल्या. म्हाका दिसता हें जे थोडोसो तांचो विरोध जो आशिल्लो तो विरोध संपपाक जाय आनी IIT सारकिल्या प्रोजेक्टाक तांच्यांनी सगळ्या मोठ्या प्रमाणात तांच्यांनी सपोर्ट करपाक जाय इन द इंट्रस्ट ऑफ द विलेजर्स. हे आमी आमचे हेल्थ मिनिस्टर आनी कन्सर्न MLA ऑफ द वाळपय कॉन्स्टिट्युएन्सी आनी कंटिन्युअसली फॉलोअपूय करतलो. हाच्या खातीर आमी सगळ्यांचो विचार करून हे डिसिजन कॅबिनेटान घेतलेलें आसा की तांकां तेंची 45,000 जी देवळाक त्या परिसरांत देवूळ आनी तेंच्या एक्टिविटी खातीर लागताली ती जागा आमी तांकां परत केल्या आनी वेळ पडलो जाल्यार ती जागा आमी तेंच्या देवळाक आनी हेका दिवपाची आमी तयारी दवरल्या. रिचल प्रपोजल जे आसा आमदार म्हणजे मिनिस्टर आनी आमदार थंयसर लोकल MLA ऑफ विश्वजीत राणे आमी वेळ पडलो जाल्यार ती जागा परमनंटली सुद्दां तांच्या देवळा खातीर दिवपाची तयारी जी आसा ती दाखयली. कितें म्हटलें 10 लाख स्क्वेअर मिटर इज सद्या तरी इनफ आसा. आमी ही जमीन सरकाराची जमीन रेव्हेन्यू लँड आसा ही. ओके, भितरलीच वयल्यान आमी वयल्यान ताका 45,000 जी आसा ती थंयसरल्या देवळा खातीर दिवपाक आमी तयारी दाखयली. तितूर देवूळ आसा ती आतां पर्यंत सरकाराचीच आशिल्ली बट ती आमी इन प्रोसेस कंटिन्युअसली फॉलोअप करून 45,000 लँड ही तेंची एक्टिविटी करपाक तांकां दितले. एज फॉर एज अवर इन्फॉर्मेशन जी आसा ही सरकाराची लँड आसा. काही कोणी एनक्रोच केल्या आसतली थोडी भर. ओके, आमी प्रोविजरियाची एक लँड आशिल्ली आमची ती हांगासर बाणावले ती आमी कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रायमरी हेल्थ सेंटर आमी ती हाका दिल्ली आसा मेडिकल म्हणजे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसाक दिल्या प्रायमरी हेल्थ सेंटर कन्स्ट्रक्ट करपा खातीर. ओके, हाजी दुसरें मेजर डिसिजन जे आसा ती गोवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी 2020 ही आमी आयच्या कॅबिनेटान एप्रूव जाली आनी हेजो सॅलंट फ्युचर जो आसा हो मेजर म्हणजे आमी पुराय अर्बन आनी सेमी अर्बन एरिया आनी रुरल एरिया अशा पद्दतीन डिवायड केल्या. हाज्या खातीर आमकां डायरेक्टली खंयच्याच लोकल बॉडीचे सद्या परमिशन्स घेवपाची गरज लागची ना. म्हटल्यार तांकां जे लोकल बॉडीच्या परमिशन घेवपाक लागतले वन टायम 50,000 रुपीज वील बी गिवन फॉर द लोकल बॉडीज एज अ लायसन्स फीज. ओके, वीच इज गिवन बाय द जे IT डिपार्टमेंटाच्या अंडर आसतली बट इम्प्लिमेंटींग एजन्सी PWD डिपार्टमेंट आसतली सद्या ॲट प्रेझेंटच्या स्थितीत.
अर्बन आणि सेमी अर्बन जे आसा पळय न्ही तांकां 50,000 रुपीज रेंट मंथली रेंट फॉर द ऑपरेटर्स. ओके, एंड इन रुरल एरिया इट इज एट 50%, मीन्स 25,000 रुपीज आसतले. गव्हर्मेंट डिपार्टमेंटाच्या वतीन डायरेक्टली जे आसा PWD एंड कन्सर्न डिपार्टमेंट इन कन्सल्टेशन्स दे विल गिव द परमिशन डायरेक्टली. जाता तितके बेगीन टॉवर आसतले किंवा केबल फायबर्स आसतले हे घालपा खातीर गव्हर्मेंटा कडल्यान स्ट्रीमलायन केल्ली ही पॉलिसी आसा. खूब प्रमाणात फाटले फाटी एक 300-350 टॉवर्स हे पेंडींग आशिल्ले, बट आमी नॉट अ सिंगल ऑपरेटर बट जेंकां कंबायनली ऑन अ सिंगल टॉवर ऑल्सो काम करपाची त्यांची तयारी आसा. म्हणजे 2, 3 ऑपरेटर्स ऑन अ सिंगल टॉवर्स वी आर परमिटींग देम इन अ वेरियस प्रिमायसीस, गव्हर्मेंट प्रिमायसीस, ज्या ज्या जाग्यार मागीर ती जावं इलेक्ट्रिसिटीची, जावं टुरिजमाची, जावं हेल्थ डिपार्टमेंटाची, PWD इन कन्सल्टेशन विथ दॅट फायनल करतले आणि तांकां डायरेक्टली परमिशन जी आसा ती सिंगल विंडो क्लियरन्सच्या अंतर्गत दिली वयतली. ज्या कोणाच्या प्रायवेट प्रॉपर्टीन जर येता आसत जाल्यार प्रायवेट मनशाची NOCs लागतली आणि ताज्या उपरांत गव्हर्मेंटा कडल्यान त्यांनी सँक्शन घेवचें पडटलें. आयक त्या खातीर सांगलां, म्हणजे कंजेस्टेड एरिया आमी गव्हर्मेंटाची आमच्यो ज्यो लँड आसा गव्हर्मेंटाच्यो लँड खंयसरूच कंजेस्टेड एरियांनी ना. गव्हर्मेंटाच्यो लँड ज्यो आसा पयस बऱ्या पयस जाग्यांचेर आसा. फॉर एग्जाम्पल इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचें ऑफिस हें खूब पयस आसता. पंचायतीचें ऑफिस प्रायवेट दॅट PWD वील टेक द कॉल ऑन दॅट दिवपाच्या वेळी. कितें IT डिपार्टमेंट इज लुकिंग आफ्टर दॅट. दीस इज रिगार्डिंग द डिफरंट पळोवचें पडटलें. आयक, एट प्रेजेंट आमी ऑनलायन एड्युकेशना खातीर आत्तां आमकां लोकां कडल्यान थंयसर रेंज मेळना, बाकीचे सगळे प्रॉब्लेम जे आसा पळय न्हू रे, तेन्नाय तुमीच उलयता आनी आतांय तूंच उलयता. म्हणजे घालूं नाका टॉवर. आयक 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 ते सगळें चालू आसा, ताचें आमी बंद करूंक ना. ऑप्टिकल फायबर्स घालपा खातीर ते सगळे तांचे जे इन्फ्रास्ट्रक्चर एट प्रेजेंट आसा वीच इज युटिलायझींग आनी ताजोय बी उपयोग जो आसा हे आमी करतले. आतांच्या घडीक बऱ्याच जाणांनी टॉवर सेपरेटली ते जर कोण घालपाक सोदता आसत जाल्यार तांकां आमी परमिशन दिला. गव्हर्मेंट एक्सपेन्सीस करून नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी करिना. गव्हर्मेंट इज नॉट स्पेंडींग सिंगल पैसा, कांयच गव्हर्मेंट पयस स्पेंड करिना. आनी तूं जें म्हणटा खंयसर घालपाचें आनी कितें, जरी प्रत्येक फावटी कशें आसत जर गव्हर्मेंट प्रॉपर्टी आसत ओके आनी गव्हर्मेंट आनी आमकां आतांच्या घडीक IT इन्फ्रास्ट्रक्चराची गरज आसा. आमी पळयता 70 सारकेल्या ठिकाणी सांग्यार आसतलें, काणकोण आसतलें, आयजूय कंप्लेन आसा. सगळे पेपरांचेर फोटो आनी सोशल मिडियाचेर तुमीच सांगता की भुरग्यांक रेंज मेळोंक ना म्हणून भुरगीं हांगा दोंगरार चडलीं, कोण झाडार चडलो, कोण घरार वयर बसला. आतां शेवटी आमकां जर तांकां इन्फ्रास्ट्रक्चर जर दिवपाक जाय आसत जाल्यार आयदर टॉवर्स जे आसा प्रत्येक कोण जर रेडी आसा जाल्यार आमकां ते घालपाक तांकां परमीट करचें पडटलें. प्रायवेटाच्या बाबतींत तुका सांगता म्हणजे ताज्या वेळार PWD जे आसा पळय न्ही हे व्हेरीफाय करतले खंय आसा कितें आसा आनी इन कन्सल्टेशन घेवन देन दे विल टेक द डिसिजन. वी आर प्रायोरिटायज फॉर द गव्हर्मेंट प्रॉपर्टी फर्स्ट. ओके, एप्लिकेशन्स फाटल्यो तेंच्यांनी दिल्ल्यो फाटल्यो पेंडींग आसा जवळपास 250, बट ते आतां परत तांकां फ्रेश एप्लाय करचें पडटलें तांकांय बी आनी अकॉर्डिंग टू तितलें. कोविडाच्या बाबतींत थोडीशी तुमकां सगळ्या जाणांक आयडिया दिता. आतां पर्यंत एक्टीव केसीस 2878 एक्टीव केसीस आसा. ऑल टुगेदर कन्फर्म केसीस 9444, रिकवर्ड केसीस 6480, डेथ इज स्टील नाव 86. बट एक बरी गजाल आसा, आमी आमचें दुसरें कोवीड हॉस्पिटल जें आसा हें SD हॉस्पिटल म्हणून आयच्यान सुरू जालें. 27 पेशंट आमी SD हॉस्पिटल फोंड्या हांगासर शिफ्ट केलें आनी तें हॉस्पिटल चालू केलें. SD हॉस्पिटलाची सगळ्यो ज्यो फॅसिलिटीज तांकां जाय त्यो आमी दिलासा सेंटर फर्मागुडी हांगासर आमचे जे IMA फोंडा चलयताले तांच्यांनी आमकां तेंची प्रिमायसीस दिल्ल्या कारणान आमी SD हॉस्पिटलाच्यो सगळ्यो कॅज्युअलिटी आनी बाकीचे सगळे थंयसर शिफ्ट केले. बरी गजाल आसा. एक आमी कोवीड केअर सेंटर इंडस्ट्रीच्या वतीन जी सुरू केला. आयज पर्यंत 4 कोवीड केअर सेंटर इंडस्ट्रीनी वेगवेगळ्या जाग्याचेर सुरू केल्या. आपली प्रायवेट हॉटेलां घेवन आनी तेच मॅनेज करता. गव्हर्मेंटाक ताजो एक्सपेन्सीस पडना. अलॉंग वीथ द कन्सल्टेशन ऑफ द IMAचे वेगवेगळे डॉक्टर्स आमकां कन्सल्टेशन दिता फॉर द होम आयसोलेशन ऑल्सो एंड इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन सेंटर्स. इंडस्ट्रियल कोवीड केअर सेंटर हाच्या खातीर
IMAच्या डॉक्टरांची आमकां मदत जाता. आतां पर्यंत 980 जाणांनी होम आयसोलेशन एडॉप्ट केलां, जांच्या घरांत सगळ्यो फॅसिलिटीज अवेलेबल आसा आनी तांकां कन्सल्टेशन करपाक IMAचे डॉक्टर्स जे आसा हे आमकां मदत करता. ओके. हाज्या व्यतिरिक्त 4 प्रायवेट हॉस्पिटल्स ऑन बोर्ड आयले आमचे कडेन, जी कोवीड ट्रिटमेंट दिता. वन इज अ मणिपाल हॉस्पिटल, सेकंड इज एन SMRC हॉस्पिटल वास्को, थर्ड अपोलो हॉस्पिटल अँड फोर्थ वन इज एन हेल्थवे हॉस्पिटल. हांव म्हणजे आमी आमच्या इन्स्ट्रक्शनाक तेंच्यांनी रिक्वेस्टाक मान दिवन ती चारूय जाण ऑन बोर्ड आयल्या आनी वेगवेगळे कोवीड पॉझिटिव्ह पेशंट सुद्दां ते एडमीट करपाक लागल्या. ही बरी गजाल आसा आमच्या बाबतींत. एक चुकीची म्हायती लोकांक आमी पळयता की डिजास्टर चालू आसतना सुद्दां चुकीची म्हायती पसरपाची आसता आनी म्हाका दिसता बरेचशे फावटी कन्फ्युजन क्रिएट करपा खातीर काही जे म्हणजे कुच्छीत तकली जेंची आसता पळय न्हू रे, ते लोक असली चुकीची म्हायती मुद्दामून पसरयतात. आमकां खंय 1.5 लाख मेळटा म्हणपाक लागले. म्हाका कळना की 1.5 लाख कोण दिता म्हणून, तो पेशंटाच्या फाटल्यान. म्हाकाय प्रश्न पडला कोण दिता काय म्हणून. आजुनूय कोणाक दिवंक जाय जाल्यार CM रिलीफ फंडान जाल्यार कोवीड केअर फंडान डेपॉझीट करात. चुकीची म्हायती पसरची न्ही. केंद्रांतल्यान म्हणजे 1.5 लाख रुपया पर पेशंट आमकां मेळटा म्हणून खंय आमी पेशंट नंबर वाडयत आसा. अरे हायेस्ट टेस्टिंग म्हणजे आमी म्हणटा की इट इज एन 90,000 पर मिलियन, म्हणजे हायेस्ट इन द कंट्री. आमच्या उपरांत 65,000 दिल्ली आहा. 30,000 डिफरन्स आसा. इतके मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आमचें राज्य करता म्हणून तर आमकां चड पॉझिटिव्ह पेशंट मेळटा. आमी करूंक नासलें मेळचेच नासले. आमकां लोकांची चिंता आसा म्हणून हायेस्ट टेस्टिंग करता. आमी तांकां एक तर कोवीड केअर सेंटरान घालता, होम आयसोलेशनान दवरता, आमी तांकां वेगवेगळी मेडिसिन्स, वेगवेगळी फॅसिलिटीज सगळी कडेन प्रोवायड करता. आनी 1.5 लाख रुपया बीन केंद्रांतल्यान कोण दिना. आतां पर्यंत केंद्रांतल्यान मदत फक्त 6 crores ऑफ रुपीज ही तितकीच मदत जी आसा केंद्रांतल्यान मेळ्ळा ना. आमी आतां तांकां परत बरयलां की आमकां स्पेशली कारण आमचे कडेन पेशंटूय वाडला, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आसा. आमकां काही लोकांनी म्हणजे कोवीड रिलीफ फंड आनी CM रिलीफ फंडांत मदत केल्ली ताजेर आनी सेंट्रलाच्यान आयिल्ले हाजेरूच चलतालें. आजुनूय बी आमी सांगता की इंडस्ट्रियलिस्ट आनी बरेचशे लोक आसा जांच्यांनी कोवीड रिलीफ फंडांत सरकाराच्या डोनेट करचे किंवा CM रिलीफ फंडांत डोनेट करचे, जेणे करून वन ऑफ द बेस्ट मॅनेजमेंट, बेस्ट ट्रिटमेंट आमी सगळ्या जाणांक दिवपाक शकतले. ओके. आमी आपले कोवीड हॉस्पिटल आनी ESIतले आनी आमचे SD हॉस्पिटल हांगासले मॅनेजमेंट स्ट्रीमलायन करपा खातीर हावजकिपींग आनी थंयसली कॅटरिंग वेवस्था ही सगळी सोडेक्सो आनी इकोक्लीन हांच्या कडेन हँड ओवर केल्ली आसा फ्रॉम द कोवीड ESI हॉस्पिटल आनी SD हॉस्पिटल फोंडा हांगासली, जेणे करून स्ट्रीमलायन जावन लोकांक खूब बरी फॅसिलिटीज मेळची हाज्या खातीर डिसिजन घेतलें. इट डिपेंड्स अपॉन द पेशंट्स, कितले पेशंट भितर उरतले आनी कितें जातलें तेजें. पण आमकां वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज दिवपा खातीरचो प्रयत्न. हय, आमी आमकां ESI हॉस्पिटल आनी SD हॉस्पिटलान आतां CT स्कॅन मशीन आमी ऑलरेडी घेता. हाय इनफ्लो ऑक्सिजनची मशीन्स आमकां आनीक एक 20 ते 22 मशीन्स आमी आतां ESI हॉस्पिटलान घेता. ओके. आनी द सेम ECG मशीन्स आनी मोबायल आपले अल्ट्रासोनोग्राफी, ओके, इकोकार्डियोग्राफी, ही सगळी जी आसा पळय इक्विपमेंट आमी ESI हॉस्पिटल आनी SD हॉस्पिटल ह्या दोनूय हॉस्पिटलांनी घेता. वन ऑफ द बेस्ट ट्रिटमेंट आमकां लोकांक जे कोवीड पॉझिटिव्ह जाता तांकां दिवपा खातीर. आनी मेनली जे कोमॉर्बीड कंडिशनान जे उरता आमची पुराय म्हणजे GMCतली पुराय टीम हे सगळे इन कन्सल्टेशन विथ द डीन आनी बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर मेळून ताका वन ऑफ द बेस्ट ट्रिटमेंट दिवपाची. आमची प्लाझ्मा थेरपी आतां पर्यंत चडांत चड म्हणजे 41 लोकांक आतां पर्यंत आमी दिली. चडांत चड लोकांक आमी दिवपाचो प्रयत्न आसा. म्हाका दिसता आमी प्लाझ्मा थेरपी तेंच्यांनी दिवपाक जाय ताच्या खातीर एक प्रोटोकॉलूय दिला, म्हणजे कोण कोण प्लाझ्मा दिवपाक शकता. खूब मोठ्या प्रमाणान लोकांनी प्लाझ्मा डोनेट करचो. चडांत चड लोकांक आमकां प्लाझ्मा दिवपा खातीर ह्याच लोकांची मदत जावपाक शकतली. रेट्साची चिंता करूं नाका तूं. ते आमी ऑन बोर्ड आमचे कडेन ऑलरेडी ते GMCन आनी हांगासर आसा. ऑन दॅट सेम रेट्स दे वील गो ऑन. व्हेंटिलेटर्स आसा, बट कशें आसा सांगता तुका, आमकां एक गजाल आसा. आतां कशें आसा, पेशंटा प्रमाणे तेजी मॅनेजमेंट बदलत आसता. इन कन्सल्टेशन वीथ द एम्स वी आर गिवींग द ट्रिटमेंट फॉर द पेशंट्स. पयलीं आमकां फक्त व्हेंटिलेटर लागता, आतां हाय इनफ्लो ऑक्सिजन दिवचे पडटा. तेच्या खातीर ती करता आमी.
ESI आसा आनी SDNूय आसा. फक्त तांकां ते हाय इन्फ्लो ऑक्सिजनचो नवीन एक बारीकशें मशीन ते बसोवचें पडटा. Which is cost is approximately That is not very expensive. About 2 lakhs 2 something. lakhs. 2 lakhs. पळय ते मेन म्हणटा पळय सरकाराक बर्डन करनासतना आमी कोणें सांगलां म्हण करना. CM साहेब आमी सेंटरा कडेन फॉलोअप करतले आनी सेंटरान ते आमकां 18.5 कोटी आज पासून दिल्या ते आमी पास ऑन केल्या. आतां सेंटरान जेन्ना दिता तेन्ना म्हणलें मिनिमम डिमांड चार्जीस जे जशे इंडस्ट्री जी आशिल्ली नॉर्मली कितें जाता की यूज करून आसतना करंट तांकां बील केल्लें आसलें. ताका जर 100,000 युनिट जर तेणें आमकां प्रॉमीस केलें की आमी यूज करतले तेणी यूज केले फक्त 200 युनिट पूण आमी बील करतना 1000 युनिट केले सो तांकां फायदो जातलो. सामान्य लोकांनी युनिट कन्ज्यूम केल्या हे जे खंय तरी खंयचे तरी पार्टी भोंवता आनी सांगता की हे बिलां वाडोवन दिल्या. सरकारान आज पासून 1 रुपया युनिटाचे वाडोवंक ना. कन्ज्यूम केल्लो पावर तांणी पे करपाक जाय. हेजेर आनी कितें जे आमी कन्ज्यूम हय आनी कन्ज्यूम केल्लो पावर जो आशिल्लो जे कोणाक आमी बील केल्ले हांकां हेजो बेनिफीट जातलो. म्हणजे जशे कंपनी 1000 युनिट ते आमकां मिनिमम डिमांड आमकां दिवपाक पडटले. तेणी कन्ज्यूम केले कंपनी बंद आशिल्ले म्हणून तेणी 200 युनिट कन्ज्यूम केले पूण आमी बील करता तेन्ना 800,000 युनिट बील केले ते तांकां फायदो जातलो. आतां लोकांनी जे खंय कोणें कन्ज्यूम करूं ना तांकांय फायदो जातलो. आतां मिनिमम डिमांड चार्जीस जे आसा जे डॉमेस्टीक लोकांक आसा 60 रुपीज पर मंथ आसा 3 म्हयन्याचे बील दिल्ले वांगडा ते 6 18 180 ते 50% ताका परतून घातले. आनीय आमी CMय ट्राय करता आनी आमी सेंटरा कडेन ट्राय करता की आनी आमकां रिबेट दिवचो दॅट वॉट एवर दे गीव वी वील पास ऑन. तेज नो डावट अबाउट इट. आतां 18.6 करोड दिल्या ते सगळे पास ऑन केल्या प्लस आनी येवपाचे ते आमी लोकांक दितले पूण कन्ज्यूम केल्ले पावराक ताका कशें रिबेट दिवंक शकता तें आमकां खबर ना. म्हाका दिसता 2 गोश्टी आमी लक्षांत दवरपाक जाय. गोवा डज नॉट जनरेट पावर ऑफ इट्स ओन. आमकां पावर भायल्यान घेवंक पडटा आनी आमकां पेमेंट जर आमी ताका करना जाल्यार ते डिस्कनेक्ट करतले. सो हो इशू जे कोण कितें कितें सांगता हें सारकें न्ही. जे गोश्टी म्हज्या लक्षांत हाडले खूब जाणां आमदारान हाडले आमी एक्सप्लेन केले बील इवन ताका चॅक मिटर घातले आनी ह्यो चॅक मिटर दाखयले की हो मिटर आनी हो मिटर सेम रिडींग दिता कांय वाडोवंक ना. हे सगळ्यो गोश्टी आमी लोकां खातीर आमी केल्ल्यो आसा. सो हेजे फुडें जर कोणाक करपाक जाय खंयचे तरी पार्टीन सांगलां की आमकां लोकांनी धाडपाक जाय म्हजो मोबायल नंबर परतून जाल्यार दिता 9822103292 म्हाका फोन करून सांगा. तांकां सांगपाची गरज ना. आमी सरकार तुमच्या लोकांची पळयतले. सो ह्यो गोश्टी ज्यो आसा हे आमी सांगता पळय ह्यो गोश्टी लोकांक आतां कळून येयल्या कित्याक आतां जी न्यू बिलां गेल्या आतां 30 days सायकल जावपाक लागलो. 121 दिसां बिलां गेल्ली 3 म्हयन्याची वांगडा बिली जाल्यार आमी तेजेर आमकांय बरें दिसूंक ना पूण कोविडा जाल्ल्या कारणान खुबश्यो गोश्टी जावंक ना पूण आतां 30 दिसांनी बिलां वचपाक लागली आनी आतां ती बिलां सारकी येवपाक लागल्या. सो ह्यो गोश्टी म्हाका दिसता लोकां फुडें आसा तशें म्हाका कोणाक दिता म्हाका लोक फोन करता हांव कडेन उलयता आनी ह्यो गोश्टी आमी सेटल करता. हांव हेजेर एकूच सांगता म्हणजे युनिटाचेर 5 पयशे सुद्दां बील वाडोवंक ना. लोकांच्या मदीं संभ्रम क्रिएट करप आनी लोकांचें कन्फ्युजन करून राजकारण करप हो विरोधकांचो उद्देश आसा. हांव सांगता 5 पयशे सुद्दां युनिटाचेर वाडोवंक ना. फक्त त्यांनी सांगलां तशी एकूच गजाल आसा की बिलां 3 म्हयन्याची वांगडा येयल्या बट तेजेर लागलेलो इंट्रस्ट सुद्दां आमी वेव केला. म्हणजे जर तें बील फाल्यां सकाळी जर 180 रुपया जालां आनी तेजेर 18 रुपया जर इंट्रस्ट लागला आसत कदाचित आय डोंट नो हाव मच इट इज बट तरी सुद्दां ते पयशे वेव केला. ताका 3 म्हयन्याचेर 60 रुपया बील येतालें ते 3 म्हयन्याचे वांगडा दिल्ल्या कारणान ताका दिसलें की 180 रुपया बील येयलें पण ताका हें खबर ना की आपल्याक 3 म्हयन्याची बिलांच येवंक नासली. ते वांगडाच 3 म्हयन्यांनी एकूच बील येयलां. म्हणून लोकांक म्हणजे संभ्रमीत करचें न्ही. म्हाका दिसता राजकारण करचें पण सारकें करचें. इट इज अ म्युजिकल ते बर्लीन थंयसर ऑर्गनायज केला. गोंयान कांयच करचें ना. ते ऑनलायन आसा फ्री आसा तो सगळ्या खातीर ओपन आसतलो. जेका कोणाक डोनेट करीन दिसता म्हणजे फॉर द टुरिजम एक्टिविटी गोंयच्या टुरिजमाक परत एकदां प्रमोशन दिवपा खातीर जशें आमी म्हणटा ते एक गोंयान पयलीं हांगा त्यो एक्टिविटी करताले म्हणून तेच्यानी आमकां 5 पयशांचो एक्सपेन्सीस ना. ते थंयसर इव्हेंट ऑर्गनायज केला. कोणाकूच फिसूय घेयना ते बट जेका कोणाक दिसता डोनेट करीन तेणी डोनेट करपाचें. इतको फ्री आहा तो ट्रान्सफर. आय थिंक डेट इज नॉट डिसायड. डेट रिकॉर्ड जालो तो 27 रिकॉर्ड जालो. आतां आमचो परमिशन जाता ते ऑनलायन आणि
राय एकूच मिनिट तो टनमार प्रोजेक्टाचेर पावर मिनिस्टर उलयता सेम थिंग तमनार प्रोजेक्ट जो आसा न्ही पयलीं सुवातेर गोंयान आज म्हणजे हे आमचे 650 मेगावॉट्स ऑफ पावर रिक्वायरमेंट ऑन एवरीडे बेसीस आसा. Goa is the only state in the country where progress of power requirement goes from 4% to 5% every year increase. सध्या आमकां 1100 kVA सप्लाय जो 400 kVA सायड इट इज अ मोर डायनेमीक म्हणजे विदाउट ब्रेकडावन जे आसता 400 kVA सायड आमकां एकूच सायडीन येता महाराष्ट्राच्यान. जो कर्नाटकाच्यान आतां आमकां सप्लाय येता तो येता 220 kVचा सप्लाय. तो आमी 400 करूंक सोदता कित्याक यू रिक्वायर रिंग फिडींग. 400 kVA supply is more reliable supply than 220 or 110 kVA. So infrastructure वाडोवपाक हो आतां प्रोजेक्ट जाता. इट विल हॅपन इन द नेक्स्ट 3 years. आनी ताका आमच्या गोंयान 46 स्ट्रक्चरल पोल लागता आनी फक्त 6 पोल जे आसा ते वायल्ड लायफ म्हणजे रिजर्व वायल्ड लायफ सँक्च्युरी पडटा. फक्त 6 पोल स्ट्रक्चरल पोल आसा पळय 40x40. इनोमिनेट करता तेन्ना ते जाग्याचे 19,000 ट्रीज जे आसा ते दाखयल्ले आसा. पूण 19,000 ट्रीज जे आसा सगळे 19,000 ट्रीज कट जायना. तितले फक्त 4,000 ट्रीज जे आसा कट जाता. उरलेले ताका शेकड्या येता म्हणजे ते लायनी वयर येता वो लायनी पोंदा आसा ताका कट करपाचे पूण ताका इनोमिनेट करूंक पडटा. सो सगळे डिटेल ट्रीज म्हणजे कडेन आसा. आनी हो प्रोजेक्ट आमकां गोंयान कित्याक जाय जशें हांवें सांगलें 650 मेगावॉट्स ऑफ पावर आमकां यूज जाता. आनी तरी आमी म्हटलें एवरी इयर 5% जर जाय जाता 5 into 32 एवरी इयर जावन 5 वर्सांनी आमकां जो पावर आतां येता तो आनी बंद जातलो मागीर परतून मागीर त्रास जावपाक लागतले. सो हे फ्युचरिस्टीक नीड जे गोंयचे खातीर आसा. आनी म्हाका खबर आसा की गोंयान आमचे सगळे वायल्ड लायफ म्हणजे घाट सेक्शन सगळ्याक आसा गोंया भितर आसा. आनी एक सायडीन आमकां दर्यो लागता दर्यांतल्यान काय पावर हाडूंक शकना. सो इट हॅज टू कम फ्रॉम द जनरेशन ऑफ द पावर. गोंयान आमी जनरेट करना. सो फुडले जर पावर सप्लाय जर गोंयान येना जाल्यार वयल्या एक 7-8 वर्सांनी 6 वर्सांनी पावर गोंयान हो कमी जातलो आनी लोकांक त्रास जातले. सो जशें सांगलां 650 मेगावॉट्स ऑफ पावर आमकां लागता आनी 650 मेगावॉट्साचो पावर एवरी इयर आमकां 4 to 5% इन्क्रीज आसा गोंयान. ते जर कॅल्क्युलेट करपाक गेले 32 आनी 40 आनी 50 जाल्यार आमचो पावर रिक्वायरमेंट हो वाडत रावता. म्हण हो आमकां ही लायन गरजेची आसा. आनी जे कोण दिशाभूल करूंक सोदता कित्याक इट इज अ PPP प्रोजेक्ट एम्फासायज बाय द सेंट्रल गव्हर्मेंट. स्टेट गव्हर्मेंट एक पयसो थंय म्हणना. स्टेट गव्हर्मेंट इज ओनली एश्युरिंग दॅट वेन यू गिव अस द लायन वी विल टेक द पावर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर लायन सो दॅट द पीपल ऑफ गोवा विल बी सप्लायड द पावर. दॅट इज ओनली एश्युरन्स गिवन बाय द स्टेट गव्हर्मेंट. ना आजपासून म्हाका काल हांवें चॅक केल्लें आज पासून तशें ना. आमचे कडेन आनी इन्फॉर्मेशन मागलां MOFान ते आमी दितले. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट खंयचो प्रोजेक्ट अशे दोन तितून 4 भाग आसा. हे प्रोजेक्टान 4 भाग आसा. एक भाग वयल्यान सकयल गोंया येवपा लायन मेन 400 kVA. मागीर तेजे बायफिकेशन 220 kVA एक शेल्डें वयता आनी एक आमचे फोंड्या वयता 220 kVA 2 लायन. प्लस ते सबस्टेशन बांदता. सबस्टेशन त्यांनी ऑलरेडी जागो 56,000 स्क्वेअर मिटर सांगोड ह्या वाठारान घेतलो. थंय लोकल परमिशन घेवन सगळे कन्वर्जन परमिशन घेतलें. प्लस लोकल फॉरेस्टाचें परमिशन घेवन थंय झाडां कापली. थंय 8,000 झाडां कशें रोवपाचो प्लॅन तेणें सबस्टेशना भितर तेच जाग्या भितर कशें रोयतले आनी कशें केअर घेतले तेय थंय प्लॅन दिल्लो आसा. ती झाडां ऑलरेडी 2,100 झाडां कापली. ती वीथ ऑफ दोज झाडां वेर फ्रॉम 20 टू मॅक्झिमम वॉज 80 90. हे वेरियस 2,000 ट्रीज प्लस 2,000 प्लस ट्रीज वे कट. आनी हेका परतून कशें रोयतले ते कितें जाता लायनी ज्या जाग्यार येता थंय झाडां लावंक शकना पूण सायडान कितलो जागो आसा तितून ते लायतले अशें तेणी दिल्लें. दुसरी गोश्ट जी आसा जी वयल्यान झाडां येता ते कितें जाता इज अ जॉयंट प्रोजेक्ट. आनी लोकांक थोडे म्हाज्या फेसबुकार पळयतालो की गोंयान कितें फायदो जाता. एक्चुली गोंयान सगळ्या परस फायदो जाता कित्याक ही लायन फुडें वचना ही गोंयान काबार जाता. पूण बाकीचे स्टेट सॅक्रिफायस करून ही गोंयान येता. आनी हे लायनी वयल्यान फक्त 22% आमी यूज करता. म्हणजे हो पावर जो फुडें येतलो 22% ऑफ द पावर वील बी यूज बाय द स्टेट ऑफ गोवा. आनी हे 22%ाक हे सगळे बाकीचे स्टेटीन सॅक्रिफायस करता टावर लायनी खातीर. आनी ह्यो गोश्टी जे तुमी म्हणटा की तेणी फक्त क्लॅरिटी मागल्या ते क्लॅरिटी दितले. हां कोणें ना कर्नाटका गव्हर्मेंटान कितें आसा पळय स्टेट ऑफ कर्नाटका
has got different power lines coming to Karnataka. So they will not require these power lines. अशें पळोवपाक गेल्यार पूण ना कर्नाटका गव्हर्मेंटान ऑब्जेक्शन अशें हाडूं ना आमकां न्ही तांकांय पावर यूज करता जशें सांगलां न्ही सपोज 100% येता जाल्यार वी आर युजींग ओन्ली 22%. रिमेनिंग कर्नाटका बाकीचे सगळे यूज करता. हिंदी चल हे हांव सांगता तुका तूं सगळे विशय हातात घेवं नाका रे. ओके आज के कैबिनेट में जो इम्पोर्टेंट पॉइंट्स हैं मैं आपके सामने रखता हूँ. विच इज़ अ स्पेशली इज एन अफेरेसिस लेबोरेटरी प्लाज्मा ट्रीटमेंट गोवा में स्टार्ट कर दिया. इसी के लिए हमने अफेरेसिस लेबोरेटरी प्लाज्मा बैंक एस्टाब्लिश किया है. न्यू टेलीकॉम पॉलिसी जो टेलीकॉम पॉलिसी गोवा में हमने एग्जीक्यूट करने के लिए द सिंगल विंडो क्लियरेंस जहाँ जहाँ पे गवर्नमेंट स्ट्रक्चर्स अवेलेबल हैं पूरे स्टेट में वहाँ पे अर्बन और रूरल एरिया वो सेग्रीगेट करके डायरेक्टली उनको जो ऑपरेटर्स परमिशंस मांगते हैं उसी के जो रेंट वगैरह फिक्स करके उनको परमिशन टेलीकॉम पॉलिसी के अंतर्गत हम दे देंगे. सेकेंड कोविड हॉस्पिटल हैव स्टार्टेड इन ESD हॉस्पिटल फोंडा. दिस इज़ द मेजर डिसीजन वी हैव टेकन. वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट देने के लिए हमारी कोशिश जारी है और अच्छे से अच्छी ट्रीटमेंट सबको मिल जाएगी. परसेप्ट कंपनी के अंतर्गत से एक लाइव शो विच CM रिलीफ फंड में देने के लिए यानी दे आर डूइंग दिस लाइव शो इन फॉरेन कंट्री और फ्री ऑफ कॉस्ट. स्टेट के ऊपर कोई चार्जेस नहीं है और उन्हीं से लाइव शो भी फ्री है सभी लोगों को देखने के लिए. लेकिन उससे डोनेशन जो जनरेट होगा वो दे आर रेडी टू गिव फॉर द CM रिलीफ फंड फॉर द कोविड मैनेजमेंट. I think our health minister will explain. CM ऑलरेडी आता है सांगलेलं सर. CM साहब ने ऑलरेडी बोला है कि स्टैटिस्टिक्स जो कुछ है एंड ऑल्सो जो हमारा स्ट्रेस रहेगा असिम्टोमेटिक पेशेंट्स जो है वो होम आइसोलेशन में वो रख के IMA के थ्रू वो मॉनिटर किया जाएगा. उधर से हेल्थ ऑफिसर जो है वो इन कोऑर्डिनेशन विद IMA वो कोऑर्डिनेट करके जो ट्रीटमेंट है पेशेंट जो है पेशेंट को मॉनिटर करेंगे. आज के घड़ी में अभी CM साहब ने जो बोला है कि 980 लोग होम आइसोलेशन में हैं और ये होम आइसोलेशन और एनकरेज करने की ज़रूरत है फॉर असिम्टोमेटिक पेशेंट. कोविड के जो सिम्टोमेटिक पेशेंट है अभी चीफ मिनिस्टर साहब ने जो अनाउंस किया कि नया कोविड हॉस्पिटल SDH पोंडा और SDH जो ESI हॉस्पिटल है CM साहब के गाइडेंस के अंडर हमने वो हॉस्पिटल टोटली रिवैम्प करने का डिसीजन CM साहब ने आज कैबिनेट में लिया है. उधर जो मशीनरी चाहिए जो मोबाइल मशीनरी चाहिए CT स्कैन जो अभी CM साहब ने बोला जो CT स्कैन मोबाइल इकोकार्डियोग्राफी अल्ट्रासाउंड मशीन HFNO मशीन 5 फ्लो ऑक्सीजन मशीन जो एक्सपर्ट कमेटी ने देखा वो रिपोर्ट सबमिट हुआ है गवर्नमेंट को. सिमिलर फैसिलिटीज़ रेप्लिकेट होगा SDH पोंडा में और 2 हॉस्पिटल्स और तीसरा हॉस्पिटल जो प्लानिंग चल रहा है कि ओल्ड साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल से सब पेशेंट CM की इच्छा है कि तुरंत सब फैसिलिटीज़ अपग्रेड करके साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में उनको शिफ्ट किया जाएगा. और ओल्ड हॉस्पिटल जो हॉस्पिटल है वो जो फैसिलिटी उधर लगता है उधर पोस्ट नेटल और एंटी नेटल केसेस उधर जाएंगे जो कोविड पॉजिटिव पेशेंट है. ये 3 हॉस्पिटल एक ही लाइन में जो उनको लगता है CM साहब ने ऑलरेडी ग्रीन सिग्नल दिया है और काम ऑलरेडी चालू है. लेकिन मैं मीडिया CM साहब के बिहाफ पे और गवर्नमेंट के बिहाफ में आपके माध्यम से रिक्वेस्ट करता हूँ कि लोगों ने होम आइसोलेशन के लिए जो असिम्टोमेटिक है जो घर में रह के ट्रीटमेंट ले सकते हैं उनका मॉनिटरिंग होगा. ऑनलाइन सिस्टम चालू है और 980 लोगों ने ऑलरेडी लिया ये फैसिलिटी लिया है. मुझे लगता है कि इस हिसाब से हमको आगे बढ़ना है. प्राइवेट हॉस्पिटल और प्राइवेट हॉस्पिटल 4 प्राइवेट हॉस्पिटल, एक है विक्टर अपोलो, एक है हेल्थवे, एक है हमारा ये मणिपाल हॉस्पिटल और SMRC. चारों हॉस्पिटल कोविड पेशेंट को एडमिट करते हैं. उन्होंने जो वचन दिया था गवर्नमेंट को जब चीफ मिनिस्टर साहब ने मीटिंग लिया था वो मीटिंग में उन्होंने जो कमिटमेंट दिया था ऑलरेडी पेशेंट्स एडमिट है उधर. अभी CM साहब ने जो बोला है कि वो मंदिर का जो विषय था उधर रिलीजियस सेंटिमेंट जो जुड़ा हुआ था उधर शिगमो और इतर वो एक्टिविटी जो होता था उधर वो 2 मंदिर थे. एक मंदिर पुराना मंदिर था, एक कुल देवता मंदिर था. वो एरिया CM साहब ने वो एरिया निकाल के और अभी बोला है कि वो लोगों को चाहिए तो वो देवस्थान के नाम पे वो ज़मीन करके देंगे जो रेवेन्यू लैंड है.
और मुझे लगता नहीं कि ज़्यादातर रेजिस्टेंस उसको रहेगा उधर। इनिशियली शुरू हुआ मंदिर से, तो मुझे लगता है कि मंदिर वायलेंस टोटली वो रेवेन्यू लैंड है। और अभी सीएम साहब ने बोला है कि 10 लाख स्क्वायर मीटर के अंदर वो प्रकल्प आईआईटी का आएगा। सर लास्ट क्वेश्चन सर, टूरिज्म का क्या थोड़ा सा तरीके से वॉर में दिख रहा था, अभी बॉर्डर ऐसा कुछ नेक्स्ट हफ्ते में कुछ ओपन हो सकता है टूरिज्म? टूरिज्म तो गोवा में पहले से है नहीं, जब से हमने स्टार्ट किया तब से ओपन है। उसके लिए फिर से एक बार कुछ है नहीं, जो एसओपी फॉलो है एसओपी फॉलो करके आ जाओ। होटल्स वगैरह बाकी सब कुछ एक्टिविटी यहाँ पे ओपन है, सब कुछ चल रहा है। सर इतना टूरिस्ट लोग आए थे, उसमें से कोई ऐसा पॉजिटिव ऐसा मिला हुआ है? हार्डली वेरी फ्यू टूरिस्ट दे आर गेटिंग देयर, हार्डली एक आधा दूसरा कोई पॉजिटिव मिलता है, लेकिन दे आर टेकिंग केयर ऑफ देमसेल्फ, ओनली 1 to 2%। एसओपी दिली मरे